भाजपला मुंबईमध्ये योगी रेखा खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल। महानगरपालिकेच्या रणधुमाळीत ठाकरे गटाची रणनीती चर्चेत। बंडखोरी रोखण्यासाठी एबी फॉर्म द्यायला जाणीवपूर्वक विलंब। आज आणि उद्या मातोश्रीवर एबी फॉर्मचं वितरण करण्याची शक्यता। पुण्यामध्ये सोबत कुणाला घ्यायचं ते अजित पवार ठरवतील। एक हाती निवडणुका जिंकण्यात अजितदादांचा हातखंडा, खासदार सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। योगींना आणून प्रचार करणं हे महायुतीचं अपयश। वर्गमास्तराला वर्ग सांभाळता येईना म्हणून प्रिन्सिपलला बोलवतायत। आमदार विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। 30 तारखेपर्यंत महानगरपालिका निवडणुकांबाबत चित्र स्पष्ट होईल। देवेंद्र फडणवीसांची ऑफ कॅमेरा माहिती। मुंबईमध्ये महायुतीचा 200 जागांचा तिढा सुटला। साटमांची माहिती। उर्वरित 27 जागांवर लवकरच तिढा सोडवण्याचा दोनही पक्षांचा दावा। नाशिकमध्ये महायुतीचं ठरलं। भाजप 80, शिवसेना 35, राष्ट्रवादी 6 जागांवर लढणार। सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीच्या मनसेच्या उमेदवारांचे एबी फॉर्म्स दिले। 112 जागांपैकी 50 जागांसाठी मनसेची तयारी। उर्वरित जागा मवियासाठी सोडल्या। पुण्यामधील गुंड बंडू आंदेकर पालिका निवडणुकांच्या रिंगणात। बंडू आंदेकरसह सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरांचाही अर्ज दाखल। कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल। शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला। मिलिंद नार्वेकर शिवतीर्थवर। प्रभाग क्रमांक 194च्या तिढ्यासाठी शिवतीर्थवर दाखल। जिथे शक्य तिथे समविचारी पक्षांशी आघाडी करणार। भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्यांसोबत आघाडी नाही, काँग्रेसचं स्पष्टीकरण। कोल्हापूर मनपामध्ये तिसरी आघाडी। आप आणि वंचित बहुजन आघाडी युती। शरद पवार गट, जनसुराज्य पक्षासह बैठका सुरू। कुंभमेळ्याला आमचा विरोध नाहीये, पण तपोवन नष्ट होऊ देणार नाही। त्यासाठी कोणता धर्म वाचवणार आहोत तपोवन नष्ट करून? आदित्य ठाकरेंचा सवाल। ठाण्यामध्ये यावेळी भाजपला शिंदेंचा पराभव करायचाय। शिंदेंच्या पराभवासाठी भाजपचे ठाण्यात प्रयत्न। राऊतांचा खळबळजनक दावा। मराठमोळी मुंबई बांगलादेशींची मुंबई होतीये। सगळ्या उद्योगांमध्ये 80% मुस्लिम घुसलेत। किरीट सोमय्या यांच्या आकडेवारीच्या आधारे दावा। मुंबईमध्ये एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नाही, महानगरपालिका प्रशासनाचं स्पष्टीकरण। बारामतीमध्ये देशातल्या पहिल्या AI वास्तूचं रविवारी उद्घाटन। उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते होणार उद्घाटन। समारंभाला पवार कुटुंबीय एकाच मंचावर। मंगेश काळोखे हत्या प्रकरणी मोठी अपडेट। रायगड पोलिसांनी 5 जणांना घेतलं ताब्यात। मुख्य आरोपी रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांना ताब्यात घेतलं। पश्चिम रेल्वेवरील 629 लोकल्स रद्द। कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष ब्लॉक। प्रवाशांचे हाल। मुलांना सोशल मीडिया बंदीचा विचार करा। मद्रास उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना। चीनमध्ये जगातल्या सर्वात लांब 22.13 किलोमीटरचा बोगदा खुला। फक्त 20 मिनिटांमध्ये पार होणार अंतर। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं मॉर्फ छायाचित्र। उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली। छायाचित्र हटवण्याचे दिले आदेश। दबंग खानचं 60th पदार्पण। पनवेलच्या फार्म हाऊसवर जंगी पार्टी। संगीता बिजलानीसह धोनी आणि बरेच सेलिब्रिटीज रवाना।